आतापर्यंत जेवढ्या मतांनी निवडून आलेत त्यापेक्षा जास्त मतांनी यावेळी निवडून यावेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले हे वक्तव्य। अर्थात भाजपच्या नेत्यांचं टार्गेट हे फडणवीसांचं लीड वाढवणं हेच आहे। पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीनं जोडलेल्या समीकरणांमुळे फडणवीसांच्या अडचणी वाढणार का, अशी ही चर्चा सध्या नागपुरात होताना दिसतेय। पण काँग्रेसनं प्रफुल्ल गुडदे यांना उमेदवारी देऊन खरंच फडणवीसांना ट्रॅप केलंय की देवेंद्र फडणवीस होम ग्राउंड मध्ये पुन्हा एकतर्फी सामना फिरवणार आहेत। महाविकास आघाडीची एकी आणि जातीय समीकरणं यावरती रंगणारा नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचा हा सामना नेमका कसा असेल समजून घेऊयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल ब्लूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण। आता नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचा इतिहास पाहायचा झाला तर 2009 मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून इथनं देवेंद्र फडणवीस यांनीच बाजी मारली आहे। त्याआधी ते 2 टर्म नागपूर पश्चिम मधून आमदार म्हणून निवडून आलेले होते। थोडक्यात देवेंद्र फडणवीस सलग 6व्यांदा विधानसभेत जाण्यासाठी इच्छुक आहेत। यंदा त्यांच्या समोर काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडदे यांचं आव्हान असणार आहे। याआधी 2014 मध्ये फडणवीस विरुद्ध गुडदे असा सामना झाला होता, ज्यात फडणवीसांनी तब्बल 58,000 मतांच्या फरकानं बाजी मारत ती जिंकली होती। आता 10 वर्षांनी पुन्हा एकदा हाच सामना रंगणार असला तरी यंदाची समीकरणं वेगळी आहेत आणि तीच फडणवीसांसाठी अवघड असल्याची चर्चा सुद्धा। खरं तर या मतदारसंघातनं देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी अनिल देशमुख यांना मैदानात उतरवेल असं बोललं जात होतं। पण अनिल देशमुख यांचं नाव त्यांचा बालेकिल्ला असलेल्या काटोल विधानसभा मतदारसंघातनं राष्ट्रवादीनं जाहीर केलं। त्यानंतर काँग्रेसनं आपल्या पहिल्या यादीमध्ये गुडदे यांना नागपूर दक्षिण पश्चिम मधनं स्थान दिलंय। एका बाजूला भाजपचे कार्यकर्ते आणि नेते हे फडणवीसांचं लीड जास्तीत जास्त कसं वाढवता येईल याकडे फोकस ठेवून आहेत, तर काँग्रेसचा डाव फडणवीसांचा पराभव करण्याचा आहे। पण जे फडणवीस या भागातनं 5 टर्म आमदार म्हणून निवडून आलेत त्यांना ट्रॅप करण्याची आखणी नेमकी कशी होतीये, तर सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे ती म्हणजे जातीय समीकरणांची। यंदाची विधानसभा निवडणूक ही स्थानिक जातीय समीकरणांवर होईल अशी चर्चा सातत्यानं होताना दिसतेय। नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेत सुद्धा परिस्थिती फारशी वेगळी नसल्याचं सांगण्यात येत आहे। हा मतदारसंघ तसा कुणबी बहुल आहे। काँग्रेसनं इथनं कुणबी समाजातनं येणाऱ्या प्रफुल्ल गुडदे यांना मैदानात उतरवलंय, त्यामुळे गुडदे हे कुणबी मतं आपल्याकडे फिरवू शकतात अशी चर्चा होतीये। कुणबी समाजाचं या मतदारसंघास जवळपास 70,000 मतदार असल्याचे सांगितले जातात। दलित मतदारांची संख्या सुद्धा 22% आसपास आहे। त्यानंतर ब्राह्मण समाज आणि मराठा समाजाची मतही आहेत आणि इतर जात समूह सुद्धा या मतदारसंघात प्रभावी पॉकेट्स राखून असल्याचं दिसतं। आता याच समीकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस मागच्या 3 टर्म पासून निवडून येत आहेत। पण यंदा अडचण कशामुळे होऊ शकते, तर फक्त नागपूर दक्षिण पश्चिम मध्येच नाही तर पूर्ण विदर्भामध्ये भाजपच्या विरोधात वातावरण जाईल अशी शक्यता आहे। आता हे समीकरण आतापर्यंत देवेंद्र फडणवीस आपल्या मतदारसंघामध्ये जुळवून घेत होते। कुणबी आणि ब्राह्मण ही बेरीज फडणवीसांना इथं बसवता येत असल्यानं त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर होत होता। पण यंदा कुणबी समाजात फडणवीसांबद्दल नाराजी असल्याची चर्चा आहे। याचं कारण म्हणजे सुनील केदार आणि अनिल देशमुख या कुणबी समाजातून येणाऱ्या नेत्यांना फडणवीसांनी टार्गेट केल्याची भावना या समाजात आहे। त्यात भाजपच्या संघटनेत कुणबी समाजाला फारसं प्रतिनिधित्व मिळत नाही अशी सुद्धा तक्रार कुणबी समाजाची आहे। साहजिकच मागच्या 3 टर्म जे जवळपास 70,000चं पॉकेट देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने उभं राहत होतं त्यामध्ये आता फूट पडण्याची शक्यता आहे, जी देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करू शकते, तर कुणबी असणाऱ्या काँग्रेसच्या गुडदे यांच्या पाठीमागे उभी राहू शकते। कुणबी समाजासोबतच दलित मतदारांची भूमिका सुद्धा इथं निर्णायक असणार आहे। ज्यावेळी विदर्भात बहुजन समाज पक्ष, भारिप असे पक्ष प्रभावी होते त्यावेळी इथला दलित मतदार या पक्षांच्या बाजूने झुकत होता। पण यंदा दलित समाज काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात। लोकसभेला संविधान बदलाचं नरेटिव्ह हे दलित मतदारांमध्ये चांगलं चाललं, ते कुठेतरी ऍक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं विधानसभेला सुद्धा होताना दिसतोय। या जातीय समीकरणांचा इफेक्ट लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये दिसून आला होता। याचा फटका बसलेला तो नितीन गडकरी यांना। 2019 साली नागपूर दक्षिण पश्चिम मधनं नितीन गडकरींना तब्बल 55,000 मतांचं लीड मिळालेलं, तर यावेळी 24च्या लोकसभेला तेच लीड 33,000 मतांइतकं झालंय। गत टर्मपेक्षा यावेळी नितीन गडकरींचं लीड नागपूर दक्षिण पश्चिम मधनं तब्बल 22,000 मतांनी घसरल्याचं दिसतं। आता विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा हेच गणित दिसून येऊ शकतं।
याचं कारण भाजपकडे कुणबी मतांना आकर्षित करून घेईल असा चेहराच नाहीये। या उलट विरोधी पक्षांकडे स्वतः उमेदवार प्रफुल्ल गुडधे, सुनील केदार, नाना पटोले यांच्यासारखे कुणबी चेहरे असल्यामुळे कुणबी मतं काँग्रेसकडे फिरू शकतात असं बोललं जातंय। साहजिकच कुणबी आणि दलित या जातीय समीकरणांच्या आधारावर फडणवीसांसाठी नागपूर दक्षिण पश्चिमची लढाई अवघड होऊ शकते। आता यातला दुसरा विषय म्हणजे महाविकास आघाडीच्या एकीचा। फडणवीसांच्या विरोधात विरोधी पक्षातले सगळे गट एकवटलेत असं बोललं जातं। नागपूरच्या राजकारणात नितीन गडकरी, सुनील केदार, देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांचे मोठे गट असल्याचं पाहायला मिळतं। यात काँग्रेसच्या विकास ठाकरे, सतीश चतुर्वेदी यांच्या गटांचा सुद्धा समावेश आहे। सध्या सुनील केदार आणि अनिल देशमुख यांच्या गटाचा फडणवीस यांच्यावर विशेष राग असल्याचं बोललं जातं। याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी या दोघांविरोधात कारवाई केल्याची चर्चा। त्यामुळे सुनील केदार आणि अनिल देशमुख फडणवीस यांच्या पराभवासाठी विशेष जोर लावतायत असं स्थानिक पत्रकार सांगतात। यामुळेच सुनील केदारांच्या मर्जीतल्या प्रफुल्ल गुडधे यांना काँग्रेसकडनं नागपूर दक्षिण पश्चिम मधनं तिकीट मिळाल्याची चर्चा आहे। स्वतः सुनील केदार हे नागपूर दक्षिण पश्चिम मधनं ताकद लावणार असल्यानं कुणबी मतं एकवटू शकतात। शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचा गट सुद्धा नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये फडणवीसांविरोधात प्रचार करेल हे नक्की। याशिवाय भाजपमधला फडणवीस यांच्यावर नाराज असलेला गट सुद्धा फडणवीसांच्या विरोधात काम करू शकतो अशा चर्चा नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये होत आहेत। त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांना आपल्या मतदारसंघात महाविकास आघाडीतल्या विरोधकांच्या आणि स्वपक्षातल्या विरोधकांच्या एकीचा सामना हा करावा लागणार आहे। आता देवेंद्र फडणवीस ट्रॅपमध्ये अडकू शकतात असं म्हटलं जातं। याचं कारण म्हणजे विकासाचं उलटं फिरू शकणारं नरेटिव्ह। देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मतदारसंघात विकास केलाय हे स्थानिक लोक मान्य करतात, पण त्यांच्या मतदारसंघात अजूनही मेट्रोचं काम रखडलंय, सिमेंटच्या रस्त्यांमुळे पावसाचं पाणी साचतं, अनेकदा ते घरात घुसतं। यावरनं मतदारसंघातल्या काही नागरिकांनी न्यायालयात धावही घेतली होती। हा खरं तर सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय मतदार जर देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात गेला तरी लीड वाढवण्याच्या तयारीत असलेले फडणवीस बॅकफुटला जाऊ शकतात। पण विमानतळ, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशा पूर्ण झालेल्या विकास कामांमुळे देवेंद्र फडणवीस ही पिछाडी फार ठेवणार नाहीत अशा सुद्धा चर्चा सध्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेत होताना दिसतात। आता समीकरणं विरोधात जाणार असली तरी देवेंद्र फडणवीस सहज बॅकफुटला जातील का? तर याचं उत्तर अर्थातच नाही असंच येतं। देवेंद्र दूतच्या माध्यमातून त्यांनी आपण आणलेल्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली आहे। केवळ सोशल मीडियावर अवलंबून न राहता त्यांनी ग्राउंड आखायला सुद्धा सुरुवात केली आहे। यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा त्यांच्या पाठीमागे आपली पूर्ण ताकद लावू शकतो अशी देखील चर्चा आहे। कारण देवेंद्र फडणवीसांचं लीड आणि त्यांचा विजय हा संघाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे। फडणवीस जर पराभूत झाले तर इथं देखील वेगळा मेसेज जाऊ शकतो। जातीय समीकरणं विरोधात जात असताना ती छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये कशी विभागता येईल आणि थेटपणे तोटा कसा कमी करता येईल यावर सुद्धा भाजपचा भर आहे। त्यात फडणवीसांनी देवा भाऊ या नावानं स्वतःची इमेज बिल्डिंग करण्याचा केलेला प्रयत्न, लाडकी बहीण योजनेचा, गुलाबी रंगाचा प्रचारात केलेला वापर या गोष्टी सुद्धा त्यांच्या जमेच्या बाजू ठरू शकतात। कारण नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये महिला मतदारांची संख्या आहे 1,89,129, जी पुरुष मतदारांच्या तुलनेत निश्चितपणे जास्त आहे। साहजिकच जातीय समीकरणांमुळे होणारी कोंडी फोडायची असेल तर देवेंद्र फडणवीस महिला मतदार आपल्या बाजूने घेण्यावरती भर देऊ शकतात आणि ती स्ट्रॅटेजी आखण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे असं बोललं जातं। 2019ला फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मैदानात उतरले होते। त्यांचा सामना आशिष देशमुख या निवडणुकीचा अनुभव नसणाऱ्या तरुण उमेदवाराशी झाला होता। तेव्हा महाराष्ट्रात फडणवीसांबद्दल सकारात्मक असं वातावरण होतं। त्यांनी आपली मुख्यमंत्री पदाची 5 वर्ष पूर्ण केली होती। मोदींच्या बाजूने वातावरण असल्याची चर्चा होती, पण तरी सुद्धा फडणवीसांचं लीड 14 पेक्षा 9,000 कमी होऊन 49,000 आलं होतं। आता यंदा भाजपचा प्लॅन फडणवीसांचं लीड वाढवण्याचा आहे आणि महाविकास आघाडीचा प्लॅन देवेंद्र फडणवीसांना ट्रॅप करण्याचा। तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस जातीय समीकरणांच्या गणितात अडकतील? देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेला नेमकं काय होईल? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि मतदारसंघाचं राजकारण हा बोलबिडूचा विशेष कार्यक्रम पाहायला विसरू नका।